नियम, कायदा आणि शिस्त हे शब्द ऐकायला खूप चांगले वाटतात, पण हे नियम नेमकं कोणासाठी आहेत? डोक्यावर हेल्मेट नसेल तर पावती फाडणारे पोलीस, गाड्यांच्या काचांना डार्क फिल्म लावली म्हणून दंड वसूल करणारे प्रशासन, मग कोस्टल रोड असो वा एक्सप्रेसवे, 80च्या स्पीडवर गेला की स्पीड गनद्वारे पावती थेट घरपोच पाठवणारी यंत्रणा, मग हाच कायदा, हाच नियम जेव्हा आपल्या देशाच्या, आपल्या राज्याच्या लोकप्रतिनिधीसमोर येतोय, तेव्हा त्याला अचानक ब्रेक का लागतो? नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनीच पाळायचेत का? आणि सत्ताधारी किंवा त्यांचे कार्यकर्ते आले की कायद्याची पाठी गुंडाळून ठेवायची का? हा संतप्त सवाल आता उपस्थित केला आहे प्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक राजकीय भाष्यकार अतुल कुलकर्णी यांनी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या भव्य बोगद्यात अतुल कुलकर्णी यांना आलेला अनुभव हा केवळ त्यांच्या एकट्याचाच अनुभव नाही, तर रोज रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या करोडो भारतीय नागरिकांच्या मनातील खतखत आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात या प्रहारच्या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास वेगवान आणि सुकर व्हावा यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून मिसिंग लिंकचा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पातील आशियातील सर्वात मोठ्या बोगद्यातून प्रवास करताना सर्वसामान्य नागरिकांना एक नवा आणि शिस्तबद्ध अनुभव मिळणं अपेक्षित आहे. अभिनेते अतुल कुलकर्णी हे देखील याच बोगद्यातून प्रवास करत होते. सर्वसामान्य नागरिक म्हणून ते आणि त्यांच्यासोबतचे इतर प्रवासी नियमानुसार म्हणजेच ताशी 80 किलोमीटरच्या वेगमर्यादेचं पालन करून शिस्तीत चालले होते. पण अचानक बोगद्यात शांतता भंग होते. मागून कर्कश सायरनचा आवाज येतो. हा सायरन रुग्णवाहिकेचा नव्हता किंवा कुठल्या अग्निशमक दलाच्या गाडीचाही नव्हता. हा सायरन होता एका सत्ताधारी नेत्याच्या गाडीच्या ताफ्याचा. नियमाची सर्रास अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या नाकावर टिचून या VIP गाड्या ताशी 110 ते 120च्या वेगाने सायरनच्या धमक्या देत सर्वसामान्यांच्या गाड्यांना बाजूला सारत सुसाट निघून गेल्या. याच अनुभवानंतर अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत धारदार पोस्ट लिहिली, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी भ्रष्टाचाराची एक नवी आणि अत्यंत सडेतोड व्याख्या मांडली आहे. अतुल कुलकर्णी म्हणतायत, भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार, म्हणजे फक्त पैसे खाणं म्हणजेच भ्रष्टाचार नव्हे, नाही का? भ्रष्ट वागणं, भ्रष्ट बोलणं म्हणजे देखील भ्रष्टाचारच, हो ना? अगदी बरोबर आहे. जेव्हा एखादा नेता, आमदार, खासदार किंवा एखादा राजकीय पक्षाचा साधा कार्यकर्ता सुद्धा गाडीवर पक्षाचा मोठा बोर्ड लावतो, टोल नाक्यावर दादागिरी करतो आणि रस्त्यावरून जाताना सायरन वाजवून सर्वसामान्यांना हुसकावून लावतो, तेव्हा तो सुद्धा एक प्रकारचा भ्रष्ट आचार म्हणजेच भ्रष्टाचार असतो. पण कधी या VIPनी, आंदोलक नेत्यांनी किंवा मूक प्रेक्षक बनलेल्या प्रशासनाने विचार केलाय का की जेव्हा हे लोक आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी किंवा स्वतःच्या ताफ्यासाठी रस्ते अडवून बसतात, तेव्हा त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या सामान्य माणसाच्या वेळेचं, आरोग्याचं आणि मानसिक नुकसानीचं काय? कोणाच्या जीवन मरणाचा प्रश्न तेथे रेंगाळत असतो याचा विचार कधी केलाय का? ऐन प्रस्तुतीच्या वेदना सुरू असताना, हृदयविकाराचा रुग्ण जीवासाठी झुंज देत असताना किंवा शाळेतून मुलाला आणण्यासाठी धावणारी आई ट्रॅफिकमध्ये तासनतास अडकते. कारण काय? तर फक्त VIP ताफे, राजकीय आंदोलनं आणि रस्ते बंद. प्रश्न असा आहे की या विलंबामुळे एखादा जीव गेला, एखादं बाळ गाडीत जन्मलं किंवा एखाद्या कुटुंबाचं कायमचं नुकसान झालं तर याची जबाबदारी कोण घेणार? जनतेच्या जीवापेक्षा VIP ताफे आणि राजकीय शक्ती प्रदर्शन अधिक महत्त्वाचं आहे का? आणि सामान्य माणसाला वेठीस धरणारी ही व्यवस्था नेमकी कधी बदलणार? नुकतीच घडलेली वर्लीची घटना आठवा. आपल्या लहान मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघालेली एक माता तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकली. शेवटी तिचाही संयम तुटला आणि ती थेट त्या रस्त्यावर रॅली काढलेल्या मंत्र्याला जाऊन भिडली. हा संताप एका मातेचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक आईचा आहे, प्रत्येक पालकाचा आहे. पण प्रश्न असा पडतो की ज्या जनतेने यांना भरभरून मतं दिली, निवडून दिलं आणि त्यांना मोठ्या पदावर बसवलंय, आज त्याच जनतेच्या मतांची, त्यांच्या भावनांची आणि त्यांच्या वेळेची किंमत या नेत्यांच्या आणि प्रशासनाच्या लेखी शून्य झाली आहे का?
प्रशासन जेव्हा या राजकीय नेत्यांना स्पेशल VIP ट्रीटमेंट देतं, Z+ सुरक्षा पुरवतो, तेव्हा त्यांच्यासाठी चहूबाजूने जाण्यासाठी रस्ते रिकामे केले जातात किंवा ब्लॉक केले जातात. पण त्याच वेळी तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या गरीब आणि सर्वसामान्य माणसाच्या हक्काचं काय? जेव्हा नेत्यांची आंदोलनं चालतात तेव्हा चहूबाजूंनी रस्ता बंद करून ठेवतात. जायचं जरी झालं तरी नागरिकांना मैल दूर फिरून जावं लागतंय. तोपर्यंत वेळ कोणाच्याच हातात राहत नाही. या VIP संस्कृतीमुळे नोकरदार आणि सर्वसामान्यांचे होणारे नुकसान कधी थांबणार? कोणाला नोकरीच्या पहिल्या दिवशी ऑफिसला पोहोचायचं असतं, तर कोणाच्या आयुष्याची दिशा ठरणारी महत्त्वाची मुलाखत असते, तर कोणी रोजंदारीवर कमवणारा हातावर पोट असलेला गरीब कामगार असतो, ज्याचा 1 तास उशीर झाला तरी त्या दिवसाची मजुरी कापली जाते. मला सांगा, त्या नेत्याच्या ताफ्यासाठी आणि गरिबाच्या पोटावर मारलेली लाथ प्रशासनाला दिसत नाही का? मंत्र्याची वेळ अमूल्य आणि गरिबांच्या वेळेची, त्यांच्या घामाची किंमत प्रशासनाच्या दरबारी शून्य आहे का? ही दरी कधी मिटणार आणि सर्वसामान्यांना त्यांचा हक्क कधी मिळणार? रुग्णवाहिका, अग्निशमक दल, पोलिसांची आपत्कालीन वाहने यांना कायद्यानुसार काही विशेष सवलती आहेत. मात्र राजकीय नेते किंवा त्यांच्या ताफ्यांना नेमकी कोणत्या परिस्थितीत वाहतूक सवलत मिळते? ती कायमस्वरूपी असते का, की फक्त अधिकृत सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून मर्यादित असते? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. बरं, रस्त्याचे नियम सर्वसामान्यांसाठी वेगळे आणि नेत्यांसाठी वेगळे आहेत का? तर रस्त्यावर वाहतूक नियम मोडल्यास सामान्य नागरिकाला तात्काळ दंड आकारला जातो. पण हाच नियम राजकीय नेते, लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनाही तितकाच कठोरपणे लागू होतोय का? हा प्रश्न आता नेमकं नागरिक विचारू लागले. देशभरातून वाहनासाठी HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक राज्यामध्ये नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही केली जाते. तसेच शहरातील कोस्टल रोड, एक्सप्रेसवे आणि इतर प्रमुख मार्गावर वेग मर्यादा स्पष्टपणे 40, 60 किंवा 80 किलोमीटरच्या प्रति तास अशी दर्शवली जाते. वेग मर्यादा ओलांडल्यास ई-चलान किंवा दंडाची कार्यवाही होते. मात्र अनेकदा सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्ष रस्त्यावर काही लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर HSRP नसल्याचं किंवा गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट, जुन्याच नंबर प्लेट वापरल्याचं किंवा वेग मर्यादा ओलांडल्याचा व्हिडिओ समोर येतात. अशा प्रकरणामध्ये समान पद्धतीने कार्यवाही होते का, असा प्रश्न उपस्थित होतोय. जर एखाद्या प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्याने ह्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केलाच तर त्याच्यावर डाफरलं जातं, फोन फिरवले जातात आणि उघडपणे अरेरावी केली जाते. नेत्यांना सुरक्षा हवी यात दुमत नाही, पण ती सुरक्षा सर्वसामान्यांच्या जीवावर बेतणारी नसावी. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी आपल्या ताफ्यासाठी ॲम्ब्युलन्सला रस्ता करून देतो तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आदर होतो. पण दुर्दैवाने आपल्याकडे चित्र उलटं आहे. ही VIP संस्कृती कधी मोडीत निघणार आणि सामान्य नागरिकाला त्याचा हक्क कधी मिळणार, हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रहारचे प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना थेट सवाल. जनतेच्या पैशावर चालणाऱ्या रस्त्यावरून जनतेलाच का हकललं जातंय? लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत की मालक? आणि तिसरं म्हणजे मंत्र्याची वेळ महत्त्वाची, पण सामान्य नागरिकाच्या वेळेला आणि जीवाला किंमत शून्य आहे का? VIP संस्कृतीमुळे वाहतूक नियमाच्या अंमलबजावणीत प्रशासन हा दुटप्पीपणा का करतोय? एकीकडे डिजिटल इंडिया आणि पारदर्शकतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे मात्र रस्त्यावर उतरल्यावर त्याच जनतेला सायरनच्या आणि सत्तेच्या जोरावर धमकवायचं. हा दुटप्पीपणा आता उघडा पडलाय. लोकशाहीत कायदा व्यक्ती पाहून बदलत नाही. सामान्य नागरिक असो किंवा राजकीय नेता, वाहतूक नियम सर्वांसाठी समान असणं आणि त्याची समान अंमलबजावणी होणं हीच कायद्याच्या राज्याची खरी कसोटी आहे. हा दुटप्पीपणा आता थांबलाच पाहिजे आणि यात सुधारणा झालीच पाहिजे. टोल नाक्यावर होणारी हीच दादागिरी आणि तिथले धक्कादायक प्रकार यावर आम्ही प्रहारच्या पुढच्या भागात सविस्तर भाष्य करणारच आहोत. पण तत्पूर्वी राजकारणाच्या या अशा हुकुमशाही वृत्तीवर आणि अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटतंय? नियम फक्त सर्वसामान्यांसाठी आहेत का,
तुमचे मत आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण तुमची प्रत्येक समस्या, प्रशासनाचा प्रत्येक अन्याय आणि समाजातील प्रत्येक गैरप्रकार यावर थेट निष्पक्ष आणि रोखठोक आवाज उठवणं हेच आमचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक घडामोडीचा असाच रोखठोक आणि थेट प्रहार पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.